आणि एक अपघाताची बातमी समोर येते। पुणे नाशिक महामार्गावरती भीषण अपघात झालाय। नाशिककडनं आलेला कंटेनर हा डिवायडर तोडून विरुद्ध दिशेला गेलाय आणि पुण्याच्या दिशेने येणाऱ्या ट्रकला धडकला। या भीषण धडकेमध्ये ट्रक हा खाली कोसळला आणि त्याखाली वेगनार कार दबली गेली आहे। सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। तर खेड तालुक्यामध्ये वाकीजवळ हा अपघात सकाळी 6:15च्या सुमारास घडलाय। या अपघातात कंटेनर पुणे लेनवरती आल्यानं पुण्याकडे येणारी वाहतूक ही तासाभरापासून अक्षरशः ठप्प आहे। नाशिककडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे। महामार्ग पोलीस क्रेन घेऊन घटनास्थळी पोहोचलेत। अपघातग्रस्त वाहनं बाजूला घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न देखील सुरू करण्यात आले। त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या अपघातामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। पुणे नाशिक महामार्गावर एक भीषण अपघात घडलेला आहे। नाशिककडनं आलेला कंटेनर डिवायडर तोडून विरुद्ध दिशेला गेला आणि पुण्याच्या दिशेने येणाऱ्या ट्रकला धडकला। या भीषण धडकेमध्ये ट्रक कोसळला आणि त्याखाली वेगनार कार ही दबली गेली आहे। सध्या ही पुणे नाशिक महामार्गावरची आपण दृश्य बघतोय, जिथे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। खेड तालुक्यातल्या वाकीजवळ हा अपघात सकाळच्या सुमारास घडलेला आहे। अपघातात कंटेनर हा पुणे लेनवरती आला आणि पुण्याकडे येणारी वाहतूक ही तासाभरापासून ठप्प झाली। अधिक माहिती अविनाश पवार यांच्याकडून घेऊयात। अविनाश, काय सध्याची तिथली स्थिती, काय अपडेट? प्रज्ञा, अजूनही वाहतुकी सुरळीत होऊ शकलेली नाही, कारण सकाळी 6:15 वाजता ही जी भीषण धडक आहे ती झालेली आहे। हा जो कंटेनर आहे तो डिवायडरला धडकून एक वॅगनार कार त्याच्या खाली दबलेली आहे। सुदैवाने यामध्ये कोणी जीवितहानी मात्र झालेली नाहीये। मात्र हा जो अपघात झाला त्याच्यामुळे लांबच लांब ज्या रांगा आहेत त्या वाहनांच्या लागलेल्या आहेत। त्याच्यामुळे सकाळी जे कामावर जाणार आहेत त्यांची मोठी अडचण निर्माण झालेली आहे। गेल्या काही दिवसांपासून चाकणमध्ये सातत्याने ही परिस्थिती अनुभवायला मिळते। वाहतूक कोंडीमध्ये अडकतायत। त्याच्यामुळे कामगारांना वेळेवर कंपनीमध्ये पोहोचता येत नाही। संपूर्ण औद्योगिक वसाहतीवर याचा परिणाम होतोय। आणि आपण पाहिलं 2 दिवसांपूर्वीच इथे सानवी पांचाळ नावाची जी महिला आहे ती सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होती। ती चिखलावर घसरून एका वाहनाखाली आणि तिचा त्याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला। सातत्याने अशा घटना घडतात, मात्र प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याचा संताप या नागरिकांमध्ये आपल्याला आढळून येतोय। प्रज्ञा, नक्कीच, मात्र असे अपघात घडल्यामुळे अर्थातच ही वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते। मात्र त्याचबरोबरीनं रस्त्याची दुरवस्था हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। सुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अविनाश।